नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रायबाग तालुक्यातील चिंचली येथील श्री मायक्का देवीची यात्रा उत्साहात सुरू असून आज गुरुवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. गेल्या रविवार 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्या 3 दिवसात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी पारंपरिक नैवेद्य अर्पण तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक बुधवारी चिंचली येथे दाखल झाल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. रात्री उशिरापर्यंत चिंचलीकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पहाटेपासून लिंब नेसण्यासाठी चिंचली व परिसरातील गावांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असून अनेक भाविकांनी परिसरात मिळेल तिथे मुक्काम केला आहे. दरम्यान यात्रेनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव जिल्हा रायबाग तालुक्यातील चिंचली येथे मायक्का देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्रासह विविध राज्यातून लाखो भाविकांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला आहे. या गर्दीमध्ये पंढरपूरहून आलेल्या एका वृद्ध जोडप्याने विशेष लक्ष वेधून घेतले. पत्नीची तब्येत खालावलेली असून तिला श्वसनाचा त्रास होता. नाकात ऑक्सिजनची नळी आणि हातात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. कोणत्याही परिस्थितीत यात्रा चुकवायची नाही या अढळ श्रद्धेपोटी त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी पत्नीची प्रकृती बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र यात्रा जवळ आल्यानं डॉक्टरांची परवानगी घेऊन पतीने स्वतः ऑक्सिजन सिलेंडर हातामध्ये धरत पत्नीला देवीचं दर्शन घडवलं. मायक्का देवीच्या नावाचा गजर करत भाविक मोठ्या संख्येने चिंचलीमध्ये दाखल होत आहेत. श्रद्धा आणि भक्तीचे अप्रतिम दर्शन घडवत आहेत. बाळेकुंद्री खुर्द येथील ख्यातनाम उद्योजक व समाजसेवक श्रीमंत शिवराज अनंतराव जाधव यांचा वाढदिवस काल बुधवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते मुरगेंद्र गौडा पाटील तसेच मूळचे बाळेकुंद्री गावचे व सध्या कोल्हापूरचे नगरसेवक प्रतापसिंग जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जाधव सरकार यांच्या मैदानावर ग्रामस्थांसाठी तसेच चाहत्यांसाठी बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध लावणी अदाकारा राधा पाटील मुंबईकर यांच्या ठसकेबाज लावणीचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सहकलाकारांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त साथ दिली. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांसह बेळगाव व परिसरातील असंख्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित सर्वांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याने हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत उत्साहात सुरू होता. कार्यक्रमाच्या शेवटी राधा पाटील यांनी बेळगावच्या रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बेळगावात युवा उद्योजक शिवराज जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शिवराज जाधव यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या कार्यावर स्तुतिसुमने उधळली. निश्चय, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणताही माणूस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिवराज जाधव असल्याचे कामत यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे आईचा आशीर्वाद आणि भावंडांची मोलाची साथ असते. शिवराज जाधव यांना ही दोन्ही बळे लाभली असून त्यांच्या आधारे त्यांनी आपले यश घडवून आणले आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही शिवराज जाधव यांच्या उद्योजकीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला. हा वाढदिवस सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मराठा दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली शरकत युद्ध स्मारकास पुष्पहार अर्पण करून समारंभाची सुरुवात करण्यात आली आणि शहीद वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रेजिमेंटच्या शौर्य, बलिदान आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यनिष्ठेच्या गौरवशाली परंपरेची पुनःपुष्टी करण्यात आली.
मुख्य कार्यक्रमांतर्गत पीटी ग्राउंडवर पारंपरिक बाराखान्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी आणि कुटुंब कल्याण संघटनेच्या अध्यक्षा मृणालिनी मुखर्जी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. या सोहळ्यास वरिष्ठ अधिकारी, स्थानिक मान्यवर, माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांसह नागरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात रेजिमेंटच्या शिस्तबद्धतेचे दर्शन घडवणारे मार्शल आर्ट्स प्रदर्शन तसेच भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतिबिंब असलेले सांस्कृतिक व संगीत कार्यक्रम सादर करण्यात आले. माळ मारुती पोलिसांनी सरकारी महिला अधिकाऱ्याचा छुप्या कॅमेराद्वारे खासगी व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करणाऱ्या 3 तोतया पत्रकारांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गुरुवार दिनांक 5 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. शहरामध्ये उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेमध्ये आरोपींनी महिला अधिकाऱ्याच्या घरातील खोलीमध्ये गुप्त कॅमेरे बसवून तिचे खासगी व्हिडिओ चित्रित केले आणि त्याच्या आधारे खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे समीर निसार अहमद शेख, अब्दुल रशीद मकानदार आणि मोहम्मद बाळेकुंद्री अशी असून ते तिघेही गोकाक येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 3 अँड्रॉइड मोबाईल फोन, 64 GB पेन ड्राईव्ह, 6 हिडन कॅमेरे, 2 मेमरी कार्ड आणि 1 इनोव्हा कार जप्त केली आहे. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आरोपींनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी कोणताही दबाव न स्वीकारता कठोर भूमिका घेत कारवाई केली. या प्रकरणामागे मोठे ब्लॅकमेल रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीने आणखी किती लोकांना फसवले आहे याचा सखोल तपास सुरू असल्याचे आयुक्त बोरसे यांनी स्पष्ट केले. बेळगाव विमानतळ येथील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम 71% भौतिक प्रगतीवर पोहोचले असून आतापर्यंत 158 कोटी 27 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ही माहिती राज्यसभेत दिली. विधान परिषद सदस्य इराणा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती स्पष्ट केली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण या एकात्मिक टर्मिनल प्रकल्पासह सर्व संबंधित कामे राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन टर्मिनलची रचना दरवर्षी 3.5 दशलक्ष प्रवासी हाताळण्याच्या क्षमतेसह करण्यात आली असून एप्रिल 2026च्या अखेरीस काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. टर्मिनल पूर्ण झाल्यानंतर ते कार्यान्वित होण्यासाठी सुमारे 1 महिना लागणार असून जमीन संपादन व वैधानिक मंजुरीनुसार प्रकल्पाच्या कालावधीत बदल होऊ शकतो असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी धावपट्टी विस्ताराचा सध्या कोणताही प्रस्ताव नसून बेळगाव, पुणे, चेन्नई व मंगळुरू मार्ग उडाण 5.0 योजनेत समाविष्ट नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. कर्नाटकातील 61 रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी एकूण 2110 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी गोकाक रोड, बागलकोट, धारवाड आणि मुनिराबाद येथील रेल्वे स्थानकांचं काम पूर्ण झालं आहे. अळणावर, बदामी, कोप्पळ आणि बंटवाळा येथील रेल्वे स्थानकांची कामे अद्याप प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. राज्यात सध्या 12 वंदे भारत एक्सप्रेस आणि 3 अमृत भारत एक्सप्रेस धावत असून त्यामुळे प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाचा लाभ मिळत आहे. कर्नाटकातील रेल्वे मार्गांचे 97% विद्युतीकरण पूर्ण झाल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. आनंद, विभागीय व्यवस्थापक आशुतोष कुमार, हुबळी विभागाच्या बेला मीना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांवर तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या रस्ते विकास अभियंत्यांवर थेट कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून ट्रॅक्टरवर बसवलेले 200हून अधिक हाय डेसिबल स्पीकर्स जप्त करण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या व वाहन चालकांचे लक्ष विचलित करणाऱ्या अशा उपकरणांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर लावणे अनिवार्य करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणारी वाहने थेट जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात रस्ते अपघातात 84 जणांचा मृत्यू झाला होता, तर यंदा हा आकडा 68 वर आला आहे. हा मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी स्पष्ट केले. T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर नामफलक प्रकरणातील 7 खटल्यांपैकी 5वा खटला आज निकालात निघाला. या खटल्यामध्ये न्यायालयाने सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील 7व्या खटल्यामध्ये एकूण 10 आरोपी होते. खटल्यादरम्यान एका आरोपीचे निधन झाले असले तरी उर्वरित 9 आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवले. निर्दोष मुक्त करण्यात आलेल्यांमध्ये कुमार मासेकर, केदारे पाटील, नंदू कुगजी, राहुल अष्टेकर, नामदेव कदम, राजू नायकोजी, सुधीर धामणेकर, जयसिंह अष्टेकर आणि प्रकाश कुगजी यांचा समावेश आहे. आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट श्याम सुंदर पत्तार, ॲडव्होकेट हेमराज बेनसनावर आणि ॲडव्होकेट श्याम पाटील यांनी यशस्वीपणे बाजू मांडली. दरम्यान या प्रकरणातील 122 आणि 125/15 क्रमांकाचे उर्वरित 2 खटले सध्या न्यायप्रविष्ट असून त्यांची सुनावणी सुरू आहे. बेळगाव शहरात हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गल्ल्यातून दुचाकी रॅलीद्वारे जनजागृती व प्रचार करण्यात आला. या प्रचारादरम्यान बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांनी संमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली. उद्या शुक्रवार दिनांक 6 रोजी माळ मारुती परिसरातील साई मंदिरासमोरील मैदानात हे हिंदू संमेलन होणार आहे. या संमेलनास अंजनेयनगर, महांतेशनगर, शिवबसवनगर, श्रीनगर आदी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार अनिल बेनके यांनी केले आहे. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या मार्केट पोलिसांनी आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी 11,25,000 रुपये किमतीचे 175 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी आरती उर्फ फरीदा शिवा चौगुले वय 26 आणि सरस्वती संतोष रोकडे वय 45 या 2 महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. बस स्थानकामध्ये चोरीच्या घटना वाढल्यानं तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे व ACP सत्य नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मार्केट पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाचे चक्र फिरवून आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये या महिलांनी 2024 मध्ये बस स्थानकात 4 वेळा चोऱ्या केल्याची कबुली दिली असून चोरीचे दागिने मुख्य आरोपी आरतीचा पती शिवा रामू चौगुले याच्याकडे दिले जात असल्याचे उघड झाले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे. विजापूर जिल्ह्यातील चडचण येथील दत्त इंडियन साखर कारखान्यामध्ये दुपारच्या वेळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं मोठं नुकसान झालंय. अचानक आग लागल्यानंतर आगीची तीव्रता वाढत गेली. आगीची माहिती मिळताच इंडियन अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग पूर्णपणे आटोक्यात आणली असे समजते. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक तपासात अचानक बॅगेजला आग लागून तीच संपूर्ण कारखान्यातील एक यंत्रसामग्रीपर्यंत पसरली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी तहसीलदार संजय इंगळे आणि अन्न निरीक्षक शिवानंद कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याकडून 16 जानेवारी ते 31 जानेवारी या 5व्या पंधरवड्यात 87,745 मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. त्याचे होणारे ऊस बिल रक्कम 29,04,00,000 रुपये गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती चेअरमन MP पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याने 15 जानेवारीपर्यंत 4,55,141 मेट्रिक टन ऊस गाळप केलं असून त्याची रक्कम 150,65,00,000 संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याआधी जमा करण्यात आली आहे.
तसेच येत्या काळातही ऊस बिल वेळेवर देण्याची तयारी कारखान्याने केली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ऊस पुरवठा करावा आणि कारखान्याच्या आर्थिक कल्याणासाठी हातभार लावावा असे आवाहन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, नगरपालिका आणि ग्रामपंचायती यांचा समावेश होतो. 5 वर्षांपूर्वी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींचे सभागृह बरखास्त झाले. त्यानंतर आजतागायत निवडणुका झालेल्या नाहीत. 3 महिन्यांपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी नगरपालिका सभागृह बरखास्त झाले. आता ग्रामपंचायतींचा कार्यकाळही संपुष्टात येऊन तेथे प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. त्यामुळे निपाणी तालुक्यात आता बोरगाव नगरपंचायत वगळता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आले आहे. डिसेंबर 2020 मध्ये ग्रामपंचायत यांच्या पंचवार्षिक निवडणुका होऊन फेब्रुवारी 2021 मध्ये अध्यक्ष निवड झाली होती. त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून तिथे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार प्रशासक नेमणूक करण्यात आली आहे. निपाणी नगरवासिनी श्री महालक्ष्मी देवी नूतन मंदिरात वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि भव्य त्रैवार्षिक यात्रा उत्सव मंगळवार दिनांक 3 ते बुधवार दिनांक 11 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. आज गुरुवार दिनांक 5 रोजी मंदिरात वास्तुशांती व होम हवनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना शुक्रवार दिनांक 6 रोजी होणार असून सदर कलशारोहणास संकेश्वर येथील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती महाराज यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या उत्सवात परिसरासह विविध भागातील अनेक भाविक सहभाग घेऊन देवीचे दर्शन घेतील. मंदिरात पारंपरिक विधी आणि धार्मिक अनुष्ठानांचे भव्य आयोजन करण्यात आले असून यात्रा उत्सवात भक्तांना विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव घेता येईल असे आयोजकांतर्फे कळवण्यात आले आहे. निपाणी नगरपालिकेकडे वर्षानुवर्षे घरपाळा तथा मालमत्ता कर थकीत राखणाऱ्यांची संख्या कमी नाही. यंदा मार्च अखेर तोंडावर असल्यानं वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर थकबाकीदारांवर निपाणी पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून या कारवाईला सुरुवात झाली असून एकाच दिवशी 50हून अधिक कुटुंबांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. 2025-26 या आर्थिक वर्ष समाप्तीला केवळ 2.25 महिने बाकी आहेत. तरीही नागरिकांनी कर भरण्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. जुनी थकबाकी सुमारे 6 कोटी आणि 2025-26 या आर्थिक वर्षातील 3 कोटी 25 लाख असे एकूण 9 कोटी 25 लाख रुपये कर वसुली 31 मार्च अखेर जमा होणे अपेक्षित आहे. मात्र केवळ 30 ते 35% कर वसुली झाल्याने उर्वरित कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव आला आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल बेळगाव येथील पांगुळ गल्ली जैन श्वेतांबर संघाच्या वतीने डॉक्टर प्रभाकर कोरे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संघाच्या वतीने डॉक्टर कोरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. सत्कार समारंभास उत्तम पोरवाल, विजय पोरवाल, राजकुमार खोदा, डॉक्टर संजय पोरवाल, पोपटभाई संघवी, विजय संघवी, महेश पोरवाल, मुकेश खोदा, विक्रम पोरवाल आणि रमेश खोदा आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्काराबद्दल शुभेच्छा देत त्यांच्या कार्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.